नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ इंडिया विथ पल्लीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रीयन स्पेशालिटी म्हणजे थालीपीठ, ते आपण आज करणार आहोत. थंडीमध्ये आपल्याला जरा जास्तच भूक लागत असते, तसेच थालीपीठामध्ये आपल्याला वेगवेगळे फ्लेवर देता येतात आणि त्यामुळे आपल्याला न आवडणाऱ्या भाज्याही आपल्या खाल्ल्या जातात. आणि थंडीच्या दिवसामध्ये भाज्याही बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे ते थालीपीठ अधिकच पौष्टिक होते. थालीपीठ हे आपण नाश्ता किंवा जेवणामध्येही वापरू शकतो. आपण येथे थालीपीठ हे भाजणीचे करणार आहोत. 1 किलो भाजणीचे प्रमाण इथे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. भाजणी केल्यामुळे त्याला एक वेगळाच खमंग असा मस्त फ्लेवर येतो आणि त्याची टेस्टही अप्रतिम लागते. चला तर आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे जिरे घेतले आहे. ती जिरे मिक्सरला आपण आबडधोबड अशी फिरवून घेतली आहे. पाहू शकता त्याच्यातच आपण मिरच्यांचे 5 ते 7 मिरच्या घेतल्या आहेत. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्याही आपण इथे घेतलेल्या आहेत. हे सर्व मिश्रण आपण एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. आणि कोथिंबीर ही आपण मोठ्या प्रमाणावर घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. आज इथे आपण पालकच्या भाजीचा वापर करून थालीपीठ बनवणार आहोत. ते आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बारीक कट करून घ्यायचे आहे. हे पाहू शकता आपण 1 वाटी पालक घेतलेला आहे आणि हे भाजणीचे पीठ आपण घेतलेले आहे. आपल्या पिठाचं प्रमाण आहे अर्धा किलो आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकले आहे. इथे मी 1.5 चमचा मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि मग अशी मिक्सरला लावून घेतलेलं सर्व मिश्रण आपण त्या पिठामध्ये टाकायचे आहे. आणि ते मिश्रण टाकून झाल्यानंतर आपण 2 चमचे हळद वापरणार आहोत आणि ते सर्व साहित्य आपण हाताने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जसे थोडे थोडे पाणी लागेल त्या प्रमाणात आपण थोडे थोडे पाणी ॲड करत राहायचे आहे. मला हे तर 1 पूर्ण ग्लास पाण्याचा लागलेला आहे पीठ मळण्यासाठी. आणि पीठ मळत असतानाच त्या पिठाचा खूप छान असा वास सुगंध येत आहे. इथं आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि त्याला नंतर आपण त्याच्यावर थोडं तेल लावणार आहोत. आणि पीठ हे जास्त पातळ नाही करायचं, कारण की आपण त्याच्यामध्ये कांदा मिक्स केल्यानंतर कांदा हा पाणी सोडतो आणि पिठाला अजूनच पातळ होते. त्यामुळे थोडे घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडं तेल लावल्यामुळे त्याला वर कडक अशी पापुंजरी येत नाही. त्यामुळे त्याला मऊसर राहावं म्हणून आपण त्याला वर थोडं तेल लावून घेतलं आहे. हे पाहू शकता अशा प्रमाणात आपण पीठ मळून घेतलं आहे. इथे पाहू शकतो आपण आपलं पीठ किती छान झालेलं आहे आणि पीठ मळल्या लगेच करायला घेतलं तरी ते चालू शकतं. थालीपीठ थापण्यासाठी सर्वप्रथम आपण एक सुती स्वच्छ कापड ओले करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडं पाणी शिंपडून आपण तो गोळा त्याच्यावर हलक्या हाताने स्प्रेड करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोडा कांदाही टाकलेला आहे. पाहू शकता सगळीकडं कांदा आपण पसरून घेतलेला आहे. कांदा इथे आपण 2 प्रकारेही टाकू शकतो. एक तर आता आपण इथे टाकल्याप्रमाणे वरूनही टाकू शकतो किंवा जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हाही आपण तो कांदा त्याच्यामध्ये वापरू शकतो. हे पहा आपले थालीपीठ रेडी झालेले आहे थापून. त्याच्यानंतर तवा आपला गरम झालेला आहे आणि आपण ते तव्यावर टाकून घेतले आहे आणि त्याच्यावर रुमालावर थोडं पाणी टाकल्यानंतर तो रुमाल आपण काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो चिकटणार नाही. हे पाहू शकता आपण किती छान झालेलं आहे. आपल्याला त्याला थोडं वाफून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर थोडं 2 मिनटं झाकण ठेवले आहे. वाफ दिल्यामुळे ते आतमध्ये शिजले जाते. गॅस हा मीडियम हायमध्येच आपल्याला ठेवायचा आहे. त्यामुळे ते आपले थालीपीठ हे मऊ आणि लुसलुशीत होऊ शकते. आणि जर आपल्याला गॅस कमी केला आपण तर ते थालीपीठ पातळ होऊ शकते. चला तर आपले रुचकर, स्वादिष्ट, पौष्टिक असे थालीपीठ रेडी झाले आहे खाण्यासाठी. हे पहा आपले थालीपीठ किती मऊ लुसलुशीत झालेले आहे.
हे थालीपीठ आपण लहान मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतो. तसेच ते आपण मटकीची उसळ आणि दही बरोबर आंबट गोड तिखट असे खाऊ शकतो. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा.